धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर अभिजित दिपके यांनी अमित शहाकडे मोर्चा वळवलेला आहे. थेट राजीनाम्याची मागणी केलेली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात झालेल्या बळांच्या वापराचा मुद्दा संसदेत उपस्थित केला आहे. पण तिथे तो त्यांना बोलू दिला नसल्याचा आरोप थेट त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी गृहमंत्र्यांना दिल्ली पोलिसांकडून सातत्याने ब्रीफिंग दिली जात होती. मी स्वतः अमित शहांना पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलताना पाहिल्याचा दावा केलेला आहे. त्यामुळे दोनच शक्यता आहे. एकतर गृहमंत्र्यांना कारवाईची माहिती होती किंवा मग त्यांना काहीच माहीत नव्हतं. दोन्ही परिस्थितीमध्ये जबाबदारी निश्चित व्हायला हवी. पंतप्रधानांनी अमित शहांना पदावरून दूर करायला हवं अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. याच मुद्द्यावरून CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता तर त्यांनी थेट अमित शहांना राजीनामा द्यायला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं. दिपके म्हणाले, गोळीबार झाला त्याचे आदेश अमित शहांनी दिले होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी CJPला परदेशातून फंडिंग होत आहे या मुद्द्यावरून देखील शहावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, जर CJPला बाहेरून फंडिंग येतंय, CJP बाहेरून चालवण्यात येतंय, तर मग माझ्या मनात असं येतं की अमित शहा गृहमंत्री असताना हे शक्य कसं काय झालं? आणि जर हे शक्य झालं असेल तर हे पूर्ण त्यांचं अपयश आहे. हे कसले चाणक्य असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला आहे.